नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, गोष्ट आहे कोकणातील सावंतवाडी तालुक्यामधली. सावंतवाडी तालुक्यामध्ये एक गाव होतं आणि त्या गावामध्ये एक सावळ्या नावाचा एक वयोवृद्ध माणूस राहायचा. आणि त्याच्या कुटुंबामध्ये त्याला 2 भाऊ होते. त्या 2 भावांच्या बायको, त्यांची मुलं. सावळ्याचं वय होतं 70 वर्ष, परंतु त्याचं लग्न झालं नव्हतं. तो साधा, सरळ, सिंपल असा एक व्यक्ती होता, वयोवृद्ध होता. आणि त्याचं लग्न मात्र ह्याच सगळ्या कारणामुळे कदाचित झालं नसावं. परंतु थोडासा तो शहाणा पण नाही आणि धड असा वेडसर पण नाही, असा तो एक सावळ्या नावाचा व्यक्ती होता. परंतु फार प्रेमळ, दयाळू असा होता. लहान मुलांचं खास त्याला आकर्षण होतं. लहान मुलांवरती तो अतिशय प्रेम करायचा. शाळेत येता-जाताना जर गावातली, वाडीतली जर छोटी मुलं मिळाली ना, मराठी शाळेत शिकणारी, तर तो प्रेमानं त्यांच्या डोक्यावरनं, पाठीवरनं हात फिरवायचा आणि त्याच्या खिशामध्ये तो हाल्फ पॅन्ट घालायचा आणि बनियान घालायचा. त्याच्या खिशामध्ये नेहमी त्या लिमलेटच्या गोळ्या त्यावेळी मिळायच्या ₹1 ला 10 वगैरे ना, त्या लिमलेटच्या गोळ्या त्याच्या खिशामध्ये असायच्या आणि तो त्या मुलांना आवडीने द्यायचा आणि त्यांच्या पाठीवरनं हात फिरवायचा. असा त्याचा एक स्वभाव होता. आता त्या गावामध्ये त्याचे जे 2 भाऊ राहायचे सक्के. आता तो त्यांच्याकडे असायचा आणि त्यांच्याकडे एक गाय आणि त्याचं एक वासरू होतं. ते त्या नदीवरती, शेतावरती चरायला घेऊन जाणं, असा त्याचा नित्याचा त्याचा कार्यक्रम होता. पायात कधी चप्पल नाही घालायचा तो. भाऊ सांगायचे, की "अरे, पायात चप्पल घाल, काट्या-कुट्यामध्ये फिरतोयस." परंतु एक विचित्र स्वभावाचा माणूस होता. तो कधीच चप्पल घालायचा नाही आणि कधीच कधीतरी चिडायचा पटकन, कधीतरी शांतपणे वागायचा. असा तो विचित्र स्वभाव त्याचा. त्याच गावाच्या बाजूला एक नदी होती. नदीच्या पलीकडे दुसरं गाव होतं. त्या दुसऱ्या गावामध्ये एक 2 किलोमीटरचं अंतर होतं मध्ये आणि त्या दुसऱ्या गावामध्ये त्याचे चुलत भाऊ राहायचे, सावळ्याचे. तर कधी काय करायचा हा, कधी सख्या भावांकडे राहिला तर एक 15 दिवसांनी, 2 दिवसासाठी त्या चुलत भावांकडे नदीच्या पलीकडे जे गाव होतं, त्या चुलत भावाकडे 1-2 दिवस राहायचा. पुन्हा इकडे सख्या भावांकडे यायचा. पण तो जास्त त्या सख्या भावांकडे राहायचा. तर बरेच भाऊ वगैरे त्याला बडबडायचे, की "रात्री अपरात्री तू कुठे फिरू नकोस किंवा लांब जाऊ नकोस. तुझं वय झालंय, तुला चालता येत नाही." तो हळू नेहमी चालायचा. त्याला फास्ट चालता येत नव्हतं. वयही झालं होतं. थरथरणारे ते हात, सुरकुतलेला चेहरा. भाऊ त्याचे खूप काळजी करायचे त्याची, की "असं तू एकटा-दुकटा आता फिरू नकोस किंवा रात्री अपरात्री जाऊ नकोस कुठे" म्हणून. पण तो ऐकायचा नाही. हळू का होईना चालत तो कधी त्या चुलत भावांकडे जायचा दुसऱ्या गावामध्ये, कधी भावांकडे, कधी कुठेही निघून जायचा. तर एके दिवशी मित्रांनो, तो सकाळी 9च्या दरम्याने त्या गाईच्या वासराला आणि गाईला चरण्यासाठी शेतावरती घेऊन गेला होता. 11च्या दरम्यान तो त्या गाईला आणि त्याच्या वासराला तो घरी घेऊन आला आणि त्याने त्या गोठ्यामध्ये त्या दोघंही जनावरांना बांधलं आणि मग जी कोकणामध्ये आपण उकड्या तांदळाची पेज खातो, ती पेज त्याच्या वहिनीने त्याला दिली. ती सगळी त्याने खाल्ली आणि तो अचानकपणे खांद्यावरती टॉवेल टाकला आणि तो निघून गेला. आता याच्या वहिनीला वगैरे भावांना वाटलं, की हा संध्याकाळी दुपारी जेवणाच्या टायमिंगवरती येईल, पण तो दिवसभर काय आला नाही. आता ह्या संध्याकाळी याची बराच वेळ वाट बघितली भावांनी, त्याच्या वहिनींनी, परंतु हा काय आला नाही. आता ह्याने ठरवलं, यांच्या डोक्यामध्ये असं आलं, की पलीकडे एक गाव आहे, त्या चुलत भावांकडे हा गेला असणार. म्हणून हे सगळेजण रात्री जेवली वगैरे झोपली. मग दुसऱ्या दिवशी मात्र हा अजूनही घरी परतला नाही. आता भावांना थोडीशी काळजी वाटायला लागली, की 1 दिवस झाला, आज तरी तो यायला पाहिजे होता. दुपारपर्यंत वाट पाहिली त्याची. दुपारी देखील हा आला नाही. संध्याकाळ झाली. आता संध्याकाळी काळोख पडायला आला, तरी देखील हा घरी परतला नाही. आता छोट्या भावाला राहवलं नाही म्हणून त्याने सायकल काढली आणि नदीवरती एक छोटंसं पूल बांधलेलं होतं. त्या पुलावरनं तो सायकल घेऊन पलीकडच्या गावामध्ये त्या चुलत भावांकडे गेला आणि चुलत भावांना त्याने सांगितलं, "अरे दादा, सावळ्या इकडे आलाय का रे? काल तो सकाळी घरातून 11 वाजता निघून गेला, तो आजपर्यंत घरी आला नाहीये." तर ते चुलत भाऊ सांगायला लागले, की "नाही रे, तो इकडे आला नाही. येतो कधी-कधी, पण तो काल ह्या 2-3 दिवसात तर तो आला नाही." तर नक्की काय झालं? तर तो भाऊ सांगायला लागला, की "अरे, असं-असं त्याने घरी आला, तो पेज खाल्ली आहे आणि कुठे निघून गेला 11-11:30च्या दरम्यान तो काही घरीच परतलेला नाही." तर मित्रांनो, तो दिवस दुसरा दिवसही निघून जातो. आता भावांना काळजी वाटायला लागते, की हा गेला कुठे? किंवा काय झालं याच्या बाबतीमध्ये? असं तो थोडासा वेडसरपणे कधी-कधी वागायचा. आणखी एक दिवस ना, त्या सगळ्या भावांनी त्याची वाट पाहिली, परंतु तो काही आला नाही सावळ्या. आता वाडीतल्या सगळ्या माणसांना त्याची काळजी वाटायला लागली, की ह्याच्या बाबतीमध्ये नक्की झालं काय?
ह्या कुठे नदीत पडला की काय? किंवा याने आपल्या जीवाचं बरं वाईट केलं की काय? कारण लग्न वगैरे काही झालं नव्हतं. त्यामुळे तो थोडासा वैतागलेलाच असायचा. तर सगळे वेगवेगळे विचार त्याच्या भावाच्या आणि त्या वाडीतल्या लोकांच्या, युवकांच्या मनामध्ये यायला लागले, की ह्याने जीवाचं बरं वाईट तर काय केलं नसेल ना? तर त्या दिवशी ना दुपारपर्यंत वाट पाहून मग संध्याकाळी वाडीतले युवक आणि त्याचे जो 2 भाऊ होते ना, त्यांनी ह्याला शोधायला सुरुवात केलं, की हा कुठे गेला असेल? आता सगळीकडे ज्या ठिकाणी तो जायचा त्या ठिकाणी सगळीकडे चौकशी केली तर हा कुठेच नव्हता. आता नदीमध्ये किंवा विहिरीमध्ये शोधायला सुरुवात केलं. या सगळ्या लोकांना वाटायला लागलं, की याने कदाचित कंटाळून जीव वगैरे तर दिला नाही ना, कारण आज 3रा दिवस होत आला होता. सगळ्यांनी नदीत किंवा त्या विहिरीमध्ये शोधण्याचा प्रयत्न केला, पण हा कुठेच सापडला नाही. आता संध्याकाळचे 6:00-6:30 वाजले होते आणि त्यांच्या वाडीतून एक रस्ता नदीकडे जायचा. तर नदीकडे जाताना मध्येच एक स्मशानभूमी त्या रस्त्याला लागूनच होती. तर ह्यांनी आता युवकाने ठरवलं, की एक 6 6:30 झाले होते आणि काळोख आता पडायला लागला होता आणि हे म्हणतात, की आपण त्या स्मशानभूमीच्या वाटेकडनं नदीकडे जाऊन तिकडे आसपास कुठे हा आहे काय किंवा पडलाय किंवा त्याचं काय तिथे मागमूस लागतो का हे पाहूया म्हणून. मग 3-4 युवक त्या स्मशानभूमीच्या रस्त्याकडनं त्या नदीकडे जायला निघाले. आता अंधार झाला होता. 6:30 पावणे 7चा टायमिंग का तर वेळ झाला होता आणि हे युवक नवखे युवक, परंतु काळजीपोटी सावळ्याच्या हे सगळेजण त्याला शोधायला निघाले होते. स्मशानभूमीकडे आल्यानंतर ते स्मशानभूमीच्या थोडं पुढे गेले, नदीच्या दिशेने, नदीच्या काठाच्या दिशेने गेले. तर मित्रांनो, त्या स्मशानभूमीच्या दिशेने कोणतरी विव्हळतंय, कणतंय. म्हणजे अ, अ, असं कणतो ना माणूस जेव्हा वेदना होतात, तेव्हा विव्हळतो ना, असं त्याला आवाज यायला लागतो. ह्या सगळ्यांच्या नजरा पाठीमागे फिरतात आणि स्मशानभूमीकडे लागतात आणि स्मशानभूमीच्या तिथून तो आवाज येणार ते कानोसा घेतात, की कोणाचा आवाज आहे? कोण इथे असं विव्हळतंय किंवा मग हे असा वेगळा विचित्र आवाज येतोय. आता हे सगळे युवक तिथे कान देऊन ऐकायला लागतात. तर तो कणण्याचा आवाज आहे, तो विव्हळण्याचा आवाज येत होता आणि त्या युवकातल्या एका युवकाने ओळखले, "अरे, हा तर सावळ्याचा आवाज आहे. हा सेम सावळ्यासारखाच आवाज आहे. कोणतरी विव्हळतोय ना, तो आवाज सेम सावळ्यासारखाच आहे. इथेच कुठेतरी सावळा असेल असं मला वाटतं." आता हे चौघे युवक आता त्या स्मशानभूमीच्या दिशेने येणारा तो आवाज, परंतु तिथे ते पाहायला जात नाही. आता हे सगळे 25-26 वर्षाचे युवक हे सगळे घाबरतात. ते म्हणतात, "जग मारत जाऊ दे. आपण धावत-धावत जाऊन वाडीमध्ये जाऊया, सावळ्याच्या घरी जाऊया आणि तिथल्या जाणत्या लोकांना सांगूया, की असा-असा प्रकार तिथे घडतोय म्हणून." आणि हे सगळेजण धावत-धावत एक 7, 7:15च्या दरम्यान वाडीमध्ये येतात सावळ्याच्या घरी आणि आजूबाजूच्या जाणत्या मंडळींना बोलवून घेतात आणि सगळ्यांना सांगतात, की असं-असं आम्ही सावळ्याला शोधण्यासाठी स्मशानभूमीच्या रस्त्याकडनं नदीकडे गेलो, तर तिथे विव्हळण्याचा आवाज येतोय. आता सगळे जाणती मंडळी म्हणतात, की असं कसं होऊ शकेल? स्मशानभूमीमध्ये विव्हळण्याचा आवाज कसा काय येऊ शकतो सावळ्याचा? आता ते 2-3 युवक आणि 3-4 जाणती मंडळी रात्री आता 8 वाजलेले असतात आणि हे म्हणतात, की चला बॅटरी घेऊन आपण स्मशानभूमीच्या तिकडे कोण विव्हळतंय किंवा कोण कंटतंय ना, ते पाहूया. कदाचित सावळ्या तिकडे असू शकेल. तर ती छोट्या 2 सेलच्या बॅटरी मिळायच्या ना त्या जुन्या काळात. त्या 2 सेलच्या बॅटरी घेऊन ते जाणती मंडळी आणि ते युवक आता स्मशानभूमीच्या दिशेने यायला निघतात. जशी स्मशानभूमी जवळ येते सगळ्यांची पावलं मंदावतात भीतीने आणि त्यांना वाटतं, की असं स्मशानभूमीमध्ये रात्री जाणं हे काही योग्य नाही आणि तिथलं तो जे वातावरण असेल ते खूप खतरनाक किंवा भयानक असतं स्मशानभूमीचं. जे आपण जातो त्या सगळ्यांना याचा अनुभव असेल. तर हे सगळेजण त्या स्मशानभूमीच्या दिशेने आता जातात. पावलं मंदावलेली असतात कारण थोडीशी मनामध्ये भीती असते, चलबिचल असते, वेगवेगळे विचार मनामध्ये येत असतात. तरी देखील हे आता स्मशानभूमीच्या दिशेने जातात. आता स्मशानभूमीमध्ये गेल्यानंतर मात्र तो विव्हळण्याचा जो आवाज त्या युवकांना आलेला असतो ना, तो ह्यांना आता पुन्हा काही येत नाही. तेव्हा ती जाणती मंडळी म्हणतात, की "अरे, तुम्ही सांगताय, की इथे कोणतरी कंटोय, सावळ्यासारखा आवाज आहे, तर इथे कोणच नाहीये." सगळीकडे चारी साइडला त्या स्मशानभूमीमध्ये बॅटरी मारून बघतात, तर कोणी दिसत नाही. तर आता जाणती मंडळी म्हणतात, "ठीक आहे, आता आता आलोच इकडे, तर थोडं पुढे जाऊन नदीपर्यंत जाऊन पाहूया, तिकडे कुठेतरी सावळ्या असेल तर." आणि ते थोडं पुढे जातात. नदीच्या काठावरती बॅटरी मारून बघत असतात, नदीच्या प्रवाहामध्ये, आजूबाजूला, झाडाझुडपामध्ये.
तर मित्रांनो तो कणण्याचा आवाज आहे ना, तो पुन्हा एकदा येऊ लागतो आणि आता मात्र सगळेजण ऐकतात, की हो कोणतरी विव्हळतंय, कणतंय आणि त्याचा आवाज सेम हा सावळ्यासारखाच आहे. आता सगळे घाबरतात, परंतु खरं-खोटं केलं पाहिजे. कारण कदाचित तो खरोखरच इथे कुठेतरी झाडाझुडपामध्ये कुठेतरी असेल आणि आम्ही दुर्लक्ष करून किंवा भीतीने जर निघून गेलो, तर काहीतरी वेगळी घटना घडेल. आता सगळेजण सगळी म म म अंगामध्ये थोडंसं डेअरिंग आणून त्या ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न करतात त्या सगळ्या आजूबाजूच्या परिसरामध्ये स्मशानभूमीच्या. आता मित्रांनो ते स्मशानभूमीच्या आता ती स्मशानभूमी जुनी स्मशानभूमी आहे. दगडांनी बांधलेला तो छोटासा चौतरा होता आणि तिथे ते प्रेतं वगैरे जाळली जायची आणि ती प्रेतं जाळल्यानंतर आपण जी राख असतो ना ती एका साइडला अशी करून ठेवतो स्मशानभूमीमध्ये आणि तेव्हा करायचे सगळेजण असं एका साइडला ढीग करून ठेवायचे. तर ती तशी राख ना एका साइडला असा थोडासा ढीग करून ठेवलेला होता आणि त्या ढीग केलेल्या ढिगावरती जेव्हा ह्यांची बॅटरीचा उजेड जातो ना, तेव्हा त्या ढिगामध्ये हालचाल ह्यांना जाणवते आणि हे सगळे घाबरतात, की त्या प्रेताच्या त्या सगळ्या राखेतून कोणतरी हललेल्याचा आत्ताच इथे आम्हाला दिसलं. सगळे घाबरतात. परंतु सगळी जाणती मंडळी सगळ्यांना सांगतात, की घाबरू नका. आपण बघूया, शहानिशा करूया, खरं-खोटं करूया, नक्की काय त्या राखेमध्ये आहे. आणि ते बॅटरीचा उजेड त्या राखेवरती मारून धरतात. आता सगळ्यांच्या नजरा त्या राखेकडे लागल्या आहेत, की कोण हलतंय या राखेमध्ये. तर त्या ठिकाणी कोणतरी असा हल्ल्याचा आवाज म्हणजे जसा माणूस असावा ना, तसं माणसाचा हल्ल्याचा जे दृश्य त्यांच्या डोळ्यासमोर दिसतं आणि कणलेल्याचा आवाज आता येत असतो. आता मात्र सगळ्यांची खात्री पटते, की हा जो विव्हळण्याचा आवाज आहे तो सावळ्याचाच आहे. सगळेजण आता डेअरिंग करून हळू त्या राखेच्या दिशेने त्या स्मशानभूमीकडे जातात मित्रांनो आणि पाहतात तर खरोखर एक माणूस त्या राखेमध्ये अक्षरशः पूर्ण माखलेल्या अवस्थेमध्ये त्या राखेत पडलेला असतो. त्याच्या चेहऱ्याला पूर्ण ती राख लागलेली असते. प्रेतं जाळलेल्याचा चेहरा विद्रूप झालेला असतो आणि हे घाबरत पुढे जातात आणि पाहतात तर अरे हा तर सावळ्या. अरे पण हा सावळ्या ह्या स्मशानभूमीच्या ह्या सगळ्या प्रेतांना जाळलेल्या राखेमध्ये करतोय काय? सगळ्यांना आश्चर्य वाटतं, अजब वाटतं. सगळेजण धावत जातात त्याच्याजवळ आणि त्याला अक्षरशः त्या राखेतून बाहेर काढतात. पूर्ण अंग त्याचं त्या राखेने माखलेलं असतं. मग चेहरा विद्रूप दिसायला लागलेला असतो. पण त्याच्या अंगात मात्र ना त्राण नसतं मित्रांनो. तर त्याला उभं करण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्याला उभं राहता येत नव्हतं. तो कणत होता. जसं काय अंग त्याचं वेदनाने जसं दुखावं किंवा तसं तो प्रकार झालेला होता. हे सगळेजण आता त्या राखेतून त्याला बाहेर काढून, उचलून वाडीत त्याच्या घरापर्यंत आणतात. त्याला घराच्या बाजूला, अंगणाच्या बाजूला तिथे त्याला अंघोळ घातली जाते आणि त्याला घरात घेऊन जातात. त्याला थोडंसं पेज वगैरे देऊन, लिंबू सरबत देऊन त्याला थोडंसं शांत करण्याचा प्रयत्न करतात. परंतु तो बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता. तर तो सारखा कणत होता कारण त्याचं कदाचित अंग दुखत असावं असं सगळ्यांना वाटतं. आता घरातले सगळेजण म्हणतात, की ह्याला आता काय विचारायचं नाही, नक्की हा त्या स्मशानभूमीच्या राखेमध्ये कसा काय गेला? एक 2-3 दिवस जाऊन दे, ह्याला थोडा सावध होऊ दे. आता वय पण त्याचं झालं होतं. त्यामुळे सगळेजण विचार घेतात, की 2-3 दिवस गेल्यानंतर आपण ह्या सगळ्या गोष्टीची शहानिशा करू. आणि 2-3 दिवस मग त्याला थोडंसं चांगला आहार दिल्यानंतर थोडासा तो आता बोलण्याच्या मनस्थितीमध्ये येतो. तेव्हा घरचे जे त्याचे भाऊ असतात सख्खे ना, ते आजूबाजूच्या जाणत्या मंडळींना एका दोघांना बोलवून घेतात आणि सांगतात, की आज आपण सावळ्याकडनं जाणून घेऊ, की नक्की झालं कसं आणि तो स्मशानभूमीतल्या त्या राखेमध्ये गेला कसा? तर मित्रांनो सावळ्याला हे सगळेजण 2-4 दिवसांनी सगळं विचारायला लागतात आणि सावळ्या घडलेली घटना पूर्ण सगळी सांगायला लागतो. तर मित्रांनो सावळ्याने सांगितलेला जो प्रकार आहे ना, तो अतिशय भयानक आणि विचित्र होता. तर सावळ्या म्हणतोय, की त्या शेजारच्या गावामध्ये मी गेलो होतो आणि रात्री 10च्या दरम्याने भावांकडे परतत असताना त्या स्मशानभूमीच्या वाटेकडनं मी येत होतो आणि ती नदी ओलांडली आणि स्मशानभूमीच्या समोर मी आलो आणि अचानक माझ्या पायातून त्राण निघून गेलं. अशक्तपणा माझ्या शरीरामध्ये वाटायला लागला आणि अचानक मी जमिनीवरती कोसळलो. आता जमिनीवरती कोसळल्यानंतर मी उठण्याचा प्रयत्न केला, की जेणेकरून मला परत घरी जाता यावं, पण मला उठता येईना आणि अंग माझं जड झालं, हात-पाय माझे लागेनात आणि अंगातून त्राण पूर्णतः निघून गेला. तर तेवढ्यात मी तिथेच पडून राहिलो. कदाचित थोड्या वेळानं मला बरं वाटेल आणि मी उठून घरी जाईन, अशी परिस्थिती माझ्या बाबतीमध्ये निर्माण झाली होती. तेवढ्यात रात्री 8, 8:30 वाजता 2 व्यक्ती
या स्मशानभूमीच्या दिशेने मला येताना दिसल्या आणि त्यांच्या हातामध्ये एक सूप होतं आणि त्या सुपामध्ये एक पिठाची बाहुली, एक अंड, एक पिठाचा दिवा होता, त्याच्यानंतर कोहळा होता, पपई होता, त्याच्यानंतर काजळ, कुंकू, गुळ, खोबरं असं काही ते करणीचं सामान त्या सुपामध्ये होतं आणि ते सुपामधलं सामान त्यांनी त्या स्मशानभूमीच्या त्या वाटेवरती ठेवलं आणि त्यांनी हात जोडून काहीतरी गाऱ्हाणं वगैरे केलं, पुटपुटले ते मनातल्या मनात आणि तिथून निघून गेले. हा म्हणतोय की मला एवढी पोटामध्ये भूक लागली होती, तर त्या करणीच्या त्या ह्याच्यामध्ये असलेला तो पपई होता, तो खाण्यासाठी मी म्हणून रांगत कारण कदाचित अंगात शक्ती येईल म्हणून आणि तो थोडासा वेडसर होता सावळ्या. धड तो मनोरुग्ण असल्यासारखा पण होता आणि त्याला खुळा पण म्हणता येत नव्हता. असा एकंदरीत त्याचा तो त्याचा स्वभाव होता किंवा तो तसा वागत होता. तर तो रांगत त्या जो करणीच्या सुपामध्ये जी करणी ठेवली होती ना, त्याच्यामध्ये जो पपई होता तो खाण्यासाठी म्हणून रांगत त्या सुपापर्यंत गेला. आता याला वाटलं की तो मी पपई खाल्ला तर थोडीशी अंगामध्ये ताकद येईल आणि मग मी उठून जाईल म्हणून आणि म्हणून तो रांगत आला आणि त्या सुपातला पपई त्याने उचलला आणि तो पपई खाण्यासाठी म्हणून हातात पकडला ना, तोपर्यंत ते 2 माणूस ती करणी सुपातली तशी ठेवून निघून गेले होते आणि हा तो पपई त्याने हातात धरला आणि खाण्यासाठी आता तो त्याला चावणार, ढास मारणार त्या पपईला. एवढ्यात कोणीतरी पाठवून त्याच्यावरती जोरदार फटका दिला आणि त्याच्या हातून तो पपई खाली पडला आणि तो जमिनीवरती आदळला, बसलेला. आता जमिनीवरती आदळल्यानंतर त्याने वळून असं थोडंसं मागे पाहिलं, की कोणी मला धक्का दिला. तर मित्रांनो, सावळ्याने सांगितलं, की एक अशी काळी उंच धिप्पाड आकृती माझ्या मागे उभी होती. कदाचित त्याने मला धक्का दिला असेल, असं मला वाटलं. तर मी विचारलं, की "कोण आहे? तू मला धक्का कशाला दिलास? मी काय केलंय तुझा धक्का देण्यासाठी?" तर तो जी आकृती काळीकुट्ट आकृती त्याच्या मागे होती ना, त्याने काहीच बोललं नाही. आता पुन्हा त्याने तो पपई हातामध्ये अ, अ, खाण्यासाठी म्हणून उचलला आणि आता तो त्याला ढास मारणार, चावणार, चावा घेणार. एवढ्यात पुन्हा एकदा त्या व्यक्तीने त्याला जोरदार मागून धक्का दिला. हा पुन्हा जमिनीवरती आदळला आणि डोक्याला इथे त्याला जखम झाली आणि मग त्या व्यक्तीने त्याला असा हाताला पायाला पकडला आणि ओढत तो त्याला त्या राखेच्या ढिगापर्यंत घेऊन गेला आणि त्याने अक्षरशः त्याला उचलून ना असा त्या राखेच्या ढिगामध्ये जोरात आदळला आणि तो सांगत होता, की जेव्हा आदळला मला अत्यंत वेदना अंगामध्ये जाणवायला लागल्या आणि ती काळीकुट्ट आकृती माझ्यासमोर उभी होती आणि जेव्हा मी ओरडण्याचा किंवा कोणाला तरी हाक मारण्याचा प्रयत्न करत होतो ना, तसा ती माझ्यावरती प्रहार करत होती आणि त्या अक्षरशः राखेमध्ये त्याने अक्षरशः मला दाबून धरलं होतं. आणि सावळ्या सांगायला लागले, की ते 3 युवक जेव्हा वाडीतले 3 युवक मला तिथे येऊन शोधत होते ना, तेव्हा मी त्यांना हाक मारत होतो, की माझ्याकडे लक्ष वेधण्यासाठी. परंतु माझा आवाज त्यांच्यापर्यंत जात नव्हता किंवा मी त्यांना दिसत नव्हतो. पण ते त्यानंतर निघून गेले आणि पुन्हा एकदा मी निघून गेल्यानंतर उठून परत घरी येण्याचा प्रयत्न केला. परंतु माझ्या अंगात त्राण नव्हतं. अतिशय वेदना माझ्या अंगामध्ये होत होत्या आणि मला उठताच येईना. आणि मित्रांनो, त्यानंतर मग हे जेव्हा वाडीतले युवक त्या जाणत्या मंडळींना घेऊन गेले होते ना, स्मशानभूमीमध्ये आणि तेव्हा मात्र सावळ्या त्यांना त्या राखेमध्ये दिसला होता. ही सगळी घटना सावळ्याने सांगितली, की माझ्या बाबतीमध्ये असं झालं त्या स्मशानभूमीमध्ये. तर आणि मग त्याला नंतर मग ते सगळे घेऊन आले. तर मित्रांनो, असा एक विचित्र प्रकार झाला होता. ती जी करणी त्या 2 व्यक्तींनी त्या स्मशानभूमीत आणून ठेवली होती ना, त्याच्यातला तो पपई खाण्याचा जो सावळ्याने प्रयत्न केला होता, तेव्हा तिथली स्मशानभूमीतली अदृश्य शक्ती असेल किंवा तिथले अदृश्य आत्मा असतील ना, त्यानी त्या सगळ्या रागापोटी सावळ्याच्या बाबतीमध्ये हा सगळा प्रकार घडवला, असं सगळ्या लोकांना वाटलं आणि त्याच्यानंतर मग तो हळू मित्रांनो खंगत गेला. एक 5-6 महिन्यांनी मग त्याचं चालणं बंद झालं. तो नंतर अंथरुणावरती खिळून होता. परंतु ही घटना तो सगळ्या माणसांना सांगायचा, की असं माझ्या बाबतीमध्ये झालं. मी ती करणीच्या सुपातील तो पपई खाण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या बाबतीमध्ये हे सगळं घडलं आणि आज मी त्या अंथरुणावरती खिळून आहे. असं तो सगळ्यांना सांगायचा आणि ही एक विचित्र घटना होती. कारण ही गोष्ट खरी की खोटी हे पण काही कळण्याला मार्ग नव्हता. परंतु सावळ्या मात्र सगळ्यांना तो सांगायचा, की "नाही, माझ्या बाबतीमध्ये असंच झालं. मी तुम्हाला सांगतोय, तुम्हाला खरं वाटत नाही, परंतु असंच माझ्या बाबतीमध्ये झालं आणि त्या राखेमध्ये मी तुम्हाला पडलेला
त्या ठिकाणी दिसून आलो. तर मित्रांनो, अशी एक विचित्र घटना त्या गावामध्ये घडली होती आणि ती मला काही त्याच्या सावळ्याचे जे पुतणे आहेत, त्या पुतण्यांच्या मार्फत माझ्यापर्यंत पोहोचली होती. त्यांनी सांगितली होती आणि ती मी तुम्हाला आज कथेच्या रूपामध्ये इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर बऱ्याच अशा करणी स्मशानभूमीमध्ये केल्या जातात. आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर त्या करणीतील कोणत्याही साहित्याला कधी हात नाही लावला पाहिजे किंवा त्याला ओलांडून गेलं नाही पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींची आपण या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे. असे प्रकार घडतात स्मशानभूमीमध्ये. त्यामुळे आपण ह्या गोष्टीची सगळ्यांनी अ, अ, खबरदारी घेतली पाहिजे. तर ही मित्रांनो, हा जो अनुभव आहे, ही जी भयकथा आहे, हा एक अनुभव तुम्हाला कसा वाटला? एक कमेंट करून नक्कीच सांगा. तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे असे भयानक अनुभव तुम्हाला या चॅनलवरती ऐकायला मिळतील. तर मित्रांनो, आजपर्यंत मी दिलीप आपल्या सर्वांची मनापासून रजा घेतो.